दादा तू लहान नाही राहिला आता, मी होते तोपर्यंत तुझ्या सगळ्या चुकांवरती मी पांघरून टाकत आले, पण बाबांना आता त्रास होईल असं वागू नको, घरातली सगळी कामं कर, वय झाले आपल्या बाबाचं, माझं लग्न करून दिलं तर एवढा मोठा हुंडा त्यांच्या डोक्यावरती, आयुष्यभर जरी काम करत राहिले तरी लोकांचं गरज फेटणार नाही, आता तूच त्यांच्याकडे लक्ष देत जा, तू स्वतः सांभाळ, म्हातारपणी सुद्धा त्यांना दुःख होऊ देऊ नको, त्यांना संकट त्यांच्यावरती येऊ देऊ नको, त्यांची काळजी घेण्यासाठी फक्त तूच आहे. स्वतःच्या आईला समजावून सांगते, आई जास्त कमी एखादं काम चुकलं किंवा झालं नाही ना तर तू बाबांना परत बोलत जाऊ नकोस ग, मी होते तोपर्यंत बाबा मला सगळ्या गोष्टी सांगायचे, पण त्यांना सांगण्यासाठी त्यांना समजून घेण्यासाठी आता कोणी नाही राहिलं. बापाच्या जीवनात सगळ्यात मोठं दुःख आणि सगळ्यात मोठं संकट कोणतं असेल, दुःख कोणतं असेल तर मुलीला दुसऱ्याच्या घरी पाठवून देणं. घर चांगलं निघतं की वाईट निघतं काहीच माहिती नाही, कसल्याच गोष्टीची जाणीव नसते, कसल्याच गोष्टीची माहिती नसते, पण तरी सुद्धा बाप स्वतः जड अंतःकरणानं कधी कोणाच्या समोर हात जोडत नाही दादा, कधीच नाही जोडत. तीच मुलगी सासरी जाता नाही का, सासरी जाताना तोच बाप ड्रायव्हर कडे येत नाही, स्वतःच्या मुलीजवळ जात नाही, मुलीला स्वतःचं तोंड दाखवत नाही, आज जावाई बापूकडे जातो. स्वाभिमानानं जीवन जगलेला बाप कधी कोणाच्या समोर मान नाही झुकली, कधी कोणाच्या समोर हात जोडले नाही, पण तोच बाप आज हात जोडतो आणि सांगतो, जावाई बापू काळजाचा तुकडा आहे बरं माझ्या, लहानपणापासून तर हाताच्या फोडासारखं सांभाळत आलोय तिला, कधी कोणत्याच गोष्टीची कमी नाही पडू दिली. एखाद्या वेळेला जेवण एखाद्या वेळेचं कमी भेटलं तरी चालेल, पण माझ्या मुलीला त्रास देऊ नका, काही चुकलं तर पदरात घालून घ्या, सासऱ्याला सांगावं काही चुकलं ना तिच्याकडनं, तुमची मुलगी म्हणून तिला समजावून घ्या, किती संस्कार देऊ द्या, पण तरी सुद्धा शेवटच्या वेळेला हात जोडून सांगतात. मुलीच्या बापालाच लहानपण घ्यावं लागतं, मुलीच्या बापालाच कमीपणा घ्यावा लागतो आणि मुलीच्या बापाला हात जोडावं लागते, सांगावं लागतं. देवानी सुद्धा कशी प्रथा काढली कळत नाही, लहानपणापासून तिचा सांभाळ करायचा आहे, लहानाची मोठी करायची आहे, आणि ज्या वेळेला काम करण्याचं वय होईल, ज्या वेळेला तिचा हातभार लावण्याचं वय होईल ना त्याच वयात दुसऱ्याच्या स्वाधीन करून द्यायची. या गोष्टीसारखा सगळ्यात मोठा त्याग दुसरा कोणताच जगात नाही.